विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. व्हेरी गुड. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2026 यासाठी तुमची एक स्पर्धा घेणार आहोत. यासाठी तुम्हाला 2 गटांमध्ये मी बसवलेला आहे. तर जो गट जास्त उत्तरे देईल तो गट विजयी ठरेल आणि त्या गटासोबत आपण सेल्फी विथ सक्सेस घेणार आहोत. तुम्ही तयार आहात? छान. बघा, आता हा एक जाई गट आहे आणि हा जुई गट आहे. 2 गट आपण तयार केलेले आहे. मुलांचा गट कोणता आहे? जुई गट. आणि मुलींचा गट छान. हे 2 गटांमध्ये आपण विभागणी केलेली आहे. आता आपण वाक्प्रचार या घटकावर तुमची स्पर्धा घेणार आहोत. ज्या गटाचे जास्त बरोबर येतील तो गट विजयी. तयार आहात? चला, पहिला प्रश्न आहे जाई गटाला. अंग चोरणे. व्हेरी गुड. चला, जुई गट. अंगाची लाही लाही होणे. अंगाची लाही लाही होणे. नाही. तुमचा एक गुण दुसऱ्या गटाला जाऊ शकतो. जाई गट तयार आहे. येतो? नाही? चला, जाई गट. टाळ्या वाजवा. चला, जाई गटाला 1 गुण मिळालेला आहे. चला, जुई गट. पुन्हा आता जाई गटाकडे जाणार आहे आपण. अंगात वीज संचारणे. छान, टाळ्या वाजवा. दोन्ही गटांना 1-1 गुण मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, अंगवळणी पडणे. व्हेरी गुड. जुई गटाने उत्तर बरोबर दिलेलं आहे. आता मुलींच्या गटाकडे जातो आहे. ऊर भरून येणे. थांबा, त्यांचा टाइम अजून संपलेला नाही. ऊर भरून येणे म्हणजे काय? नाही. चला, तुमची वेळ संपलेली नाही. गदगदून येणे. चला, 1 मार्क यांना मिळालेला आहे. चला, आता पुढचा प्रश्न आहे जुई गटाला. कपाळ फुटणे. जुई गट मुलांच्या गटाला दुर्दैव ओढवणे. व्हेरी गुड. चला, मुलींना कपाळ मोक्ष होणे. छान. चला, मुलं कपाळाला हात लावणे. व्हेरी गुड. चला, पुढचा गट जाई गट. कपाळाला हात लावणे. कपाळाला हात लावणे. नाही. चला, टाइम संपलेला आहे. मुलं नाही. कोणाला जास्त मार्क आहेत? मुलांच्या गटाला 1 गुण जास्त आहे. मुलींना 1च आहे. मुलांना 2 गुण मिळालेले आहेत. चला, पुढचा प्रश्न आहे जुई गटासाठी. काढता पाय घेणे. म्हणजेच प्रतिकूल परिस्थिती. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आता जाई गट. कान उघडणी करणे. कान उघडणी करणे. तुमची वेळ संपलेली आहे. चला, पुढे. टाळ्या वाजवा. मुलींना 1 गुण आहे आणि मुलं 3ऱ्या गुणाकडे गेलेले आहेत. मुली जरा लक्ष द्या. चला, जाई गटाला विचारला होता का रे? चला, आता जुई गट घ्या. कान उपटणे. व्हेरी गुड. चला, कान टोचणे.
कान टोचणे. कान भरवणे. नाही येत. चला मुलं, नाही. चला, कान टोचणे याचा अर्थ असा आहे खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. तुम्ही चुकलेले असले की तुम्हाला आम्ही काय करतो रे, कान टोचतो ना. हां, चला. मुलांना किती गुण आहेत आणि मुलींना? व्हेरी गुड. चला, मुलं आघाडीवर आहेत. चला, पुढचा प्रश्न मुलींच्या ग्रुपला. कान निवणे. कान भरवणे. नाही. पुन्हा पुन्हा तेच सांगते तू. कान निवणे येतंय का? नाही. चला, मुलांच्या गटाकडे. कान निवणे नाही. दोन्ही गटाला आलेलं नाही. कान निवणे म्हणजे ऐकून समाधान होणे. चला, पुढचा प्रश्न. कान फुंकणे. जाई गटात काय? चुगली किंवा चहाडी करणे. छान. चला, मुलांचा गट. कानाने हलका असणे. खोटं बोलणे. नाही. मुली तयार राहा. कानाने हलका राहणे. खोटं बोलणे. नाही. चला, मुलींचा गट. तुम्हाला मार्क मिळू शकतो. हलका असणे. दुयक्ष होणे. नाही. दोन्ही गट चुकलेले आहेत. कानाने हलका असणे म्हणजे कशावरही पटकन विश्वास ठेवणे. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला या स्पर्धेला सामोरं जावं लागतं. म्हणून आपल्याला परीक्षा खूप महत्त्वाची असते, अभ्यास महत्त्वाचा असतो. चला, टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. कोणता गट विजयी झाला रे? जुई गट. म्हणजेच अर्थातच मुलांचा गट हा विजयी झालेला आहे. मुलांनी 3 गुण मुलींपेक्षा जास्त मिळवलेले आहेत. चला, मुलींसाठी पण टाळ्या वाजवा रे तुम्ही. वा. चला, बाय.